सोलापूरच्या ज्या 11 जिल्ह्यांची जी पूर्ण सूत्र चालतात ती ह्या बिल्डिंगमधून चालतात. एवढा संप मोठा झाला होता की इंग्रजांना इथे मार्शल लॉ लावावा लागला. या सीनमध्ये दाखवलं आहे की इंग्रज अधिकारी आहेत ते 4 हुतात्मे आहेत आणि पाठीमागे तो जल्लाद उभा आहे त्यांना फाशी देण्यासाठी. आणि जर का ते मंदिर व्यवस्थित बघितलं तर मंदिर हे तलावाच्या मधोमध एका पूल बेटावरती आहे आणि आपण आता पूल ब्रिजवरून चाललो आहे. सो काय प्रशस्त आहे बघा ना, का सुंदर वाटतं राव. सो चला मंडळी, स्वागत सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल द रोड जर्नीज ब्लॉगवरती आणि सोलापूर एक्सप्लोरिंगच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये. लास्ट ब्लॉग तुम्ही पाहिला असेल, सोलापूर हा महाराष्ट्रातल्या 5 गरम जिल्ह्यांमधला एक जिल्हा आहे आणि आत्ता पाहिजे सांगायचं झालं ना तर गरम एवढं होतं 5-6 पद्धतीला असं वाटतच नाही. नुसतं उन्हाच्या ना चटके बसतात अंगाला, अशा पद्धतीने गरम होत आहे. सो यस, आता हा जो संपूर्ण परिसर आहे ज्या परिसरामध्ये आपण आता आहोत हा संपूर्ण डेपोवाला परिसर आहे. तो आता आपण निघालो सोलापूर एक्सप्लोर करण्यासाठी. सोलापूर सिटीमध्ये काही प्लेसेस आहेत ते आपण आता एक्सप्लोर करणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. जे जसं काही आपलं सिद्धेश्वर टेम्पल झालं, भुईकोट किल्ला झाला, म्युन्सिपाल्टी एक बिल्डिंग आहे, अजून कंबर तलाव वगैरे बघ 4-5 स्पॉट आहेत. ज्या पद्धतीने आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण आता एक्सप्लोर करणार आहे. कारण एखाद्या जवळजवळ 5:15 झाले, 2-2.5 तासाची सनलाईट बाकी आहे पण गरम अशा पद्धतीने काही विचारू नका. सर्वप्रथम आपण आता चाललो भुईकोट किल्ल्याला. सो चला, रिक्षा पकडल्या, इथून एक 1.5 ते 2 किलोमीटरवरती भुईकोट किल्ला आहे. जाऊया, किल्ला बघून घेऊया. रिक्षाचं आपण आता उतरलो. सो मला ते सांगत होतं की इकडे तुम्ही येताय ना तर रिक्षावाले जे आहेत ना बाई तुम्हाला 10-20 रुपये जास्त सांगतात. सो तुम्ही ट्राय करा की जेवढं बार्गेनिंग करता येईल ना तेवढं बार्गेनिंग करा. आता 1.5 किलोमीटरच्या आम्हाला शेअर रिक्षा आम्ही विचारली, शेअरवाला आम्हाला 40-80 रुपये बोलला. तेच आम्ही जर प्रायव्हेट करून आलो असतो तर प्रायव्हेटवाल्यानं पण आम्हाला 80 रुपये सांगितले असते. म्हणजे ही लोकांना लिटरली ना पॅसेंजर भेटला, टुरिस्ट भेटला तर लिटरली लुटायला बघतात. आता आम्ही प्रायव्हेट रिक्षा केली होती तरी पण त्याने एका काकीला बसवलेलं, आजी होत्या त्या आजीवर आम्हाला हेच बोलला की समोरून मी तर जवळजवळ 50 वर्ष झाली मी सोलापूरमध्येच राहते आणि या रिक्षावाल्याला मी चांगली ओळखते. मी सर्वांनाच बोलत नाही आहे की सर्वच जण असे असतील, बट हां तुम्ही जर का वाटत असेल ना की तुम्हाला 1 किलोमीटरसाठी किंवा 1.5 किलोमीटरसाठी 70-80 रुपये जास्त होतात तर समोरून बोला. नाही ना बोलला तर भाई ती लोक आहेत ना बिंदास 80-90-100 गिरायक पकडून येत ना, त्यांना जसं जमेल त्या पद्धतीने हे लोक रेट लावतात. आणि आता आपण चाललो कुठे मिसळ, इथे काय पावभाजी आहे ना, इथे कुठे ना पावभाजीचं एक दुकान आहे जे सोनालीने बघितलं होतं, भुईकोट किल्ल्याजवळ आहे. सो तिला ते माहिती आहे. सो आता आम्ही तिकडे चाललो. रिक्षावाल्यानं थोडं आम्हाला पुढे आणून सोडलं आहे. सो आता ते पहिलं पावभाजीचं दुकान बघायला चाललो आहे. ॲक्च्युली रील बघितली होती सोलापूरमध्ये. सो बघूया आता तिथे खायला जाऊया. तर पहिला खाऊ नये पावभाजी, कारण आम्ही दुपारी पण जेवलो नाही, नुसतं पाणी पिऊन ना पोट पूर्ण जाम झालेलं. सो म्हटलं राहू द्या जेवण वगैरे. सो आता डायरेक्ट पावभाजी वगैरे खाऊया. सो चला, पावभाजी आलेली आहे आणि खाता तुम्हाला जरा सोलापूरबद्दल थोडा काही इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो. सोलापूरमध्ये ना मित्रांनो, प्राचीन काळापासून सोलापूर शहर अस्तित्वात आहे. ह्याच्यावरती आधी पहिली बहामनी राजांची सत्ता होती, सातवाहन, त्याच्यानंतर चालुक्य, त्याच्यानंतर आले आदिलशाहीकडे सोलापूर गेलं. आदिलशाहीनंतर मराठा एम्पायरमध्ये आलं, मराठा एम्पायरनंतर इंग्रजांकडे आलं. आणि जेव्हा इंग्रजांकडे आलं ना त्या टायमाला ह्याला प्रसिद्धी जास्त भेटली, कारण की इंग्रजांनी इथं औद्योगिक वापर खूप वाढवला. जी आपण इंडस्ट्रियल क्रांती बोलतो ती ह्या ठिकाणी भरपूर झाली. इंग्रजांनी ह्याला पूर्ण हब बनवलं टेक्स्टाईलचं. त्याच्यामुळे काय झालं नाही की ठिकठिकाणी गिरण्या वगैरे लागल्या, कामं भेटत गेली. पण कालांतराने जेव्हा आपल्या सत्याग्रहाची चळवळ चालू झाली, स्वातंत्र्याची चळवळ चालू झाली, त्या टायमाला सामान्य लोकांनी, गिरणी कामगारांनी मिळून संप केले आणि त्या संपामध्ये ना एवढा संप मोठा झाला होता की इंग्रजांना इथे मार्शल लॉ लावावा लागला. आणि त्याच्यामुळे त्यांना सोलापूरला वर्कर मुवमेंट सिटीसुद्धा बोललं जातं. आणि तो सत्याग्रह एवढा मोठा होता की पोलिसांना जवळजवळ 4 लोकांना फाशी द्यावी लागली होती. आणि त्यांचं तिथे पाठीमागे ना सिटीमध्ये स्मारक आहे. ॲक्च्युली मी मगाशी येताना बघितलं, मी रेकॉर्ड नाही केलं पण आपण जाताना ट्राय करू, ते तुम्हाला दाखवतो मी. सो तिथे त्यांचं स्मारक उभारलं आहे जिथे त्या 4 स्वातंत्र्यवीरांना किंवा जे सत्याग्रही करणार होते त्यांना फाशी देण्यात आली. सो हा होता सोलापूरचा छोटासा इतिहास जो माझ्या शब्दात मला माहिती होता, तो मी तुम्हाला सांगितला. आणि अदर सेकंड थिंग सांगायची झाली तर सोलापूरमध्ये प्रामुख्याने मराठी लोक जास्त आहेत. त्याच्यानंतरला हिंदी, कन्नडा
तेलुगू आणि या 4-5 लँग्वेज बोलल्या जातात. तर पाणीपुरी पण मागवली मी, कारण पाणीपुरी पण ॲक्च्युअलमध्ये खरंच चांगली आहे. सो या 4 प्रकारची लोकं राहतात. आता ह्याचं रिझन असं आहे की आपण जर का बघितलं तर सोलापूर महाराष्ट्राच्या एकदम नॉर्दर्न साऊथ साईडला आहे आणि बाजूलाच आपली कर्नाटक बॉर्डर आहे. सो दोन्ही जे स्टेटमधल्या लोकांचे आदानप्रदान आहे आणि त्यामुळे इकडचा ऑलमोस्ट पब्लिक आहे ना कानडी भाषा आणि मराठी भाषा एकदम फ्लुएंटली बोलतात. सो धर्माबद्दल बोलायचं झालं तर इथे सगळे जास्त 60 ते 70% लोक हिंदू आहेत. त्याच्यानंतर तो 17 ते 18% लोक इथं मुसलमान आहेत. त्याच्यानंतरला 4-5% जैन आणि त्याच्यानंतरला जी उरलेली पॉप्युलेशन आहे ती बुद्धिस्ट लोकांची आणि सॉरी 4 ते 5% बुद्धिस्ट लोक आहेत आणि त्याच्यानंतर उरलेले 1-2% लोक ही जैन लोक आहेत. सो अशा प्रकारचे इथले लोकल्स पूर्णपणे आहेत. आणि भीमा नदी इथली जी मेन आहे भीमा नदी आहे जी आपण आता कुडाळ संगम पॉईंटला लास्ट ब्लॉगमध्ये मी पाहिली, ती भीमा नदी आणि कर्नाटकामध्ये येणारी सीना नदी दोन्ही नद्यावरून त्या संगम पॉईंटला मिळतात. तिथून मग त्या पुढे जाऊन कर्नाटकामध्ये कृष्णा नदीला मिळतात. विजयपुरामध्ये मे बी पुढे कृष्णा नदीला मिळतात. सो असं काही सोलापूरची पूर्ण भौगोलिक माहिती होती. सो आता इथे पण पाणीपुरी आणि हे पावभाजी संपूया, कारण हिनं शोधून काढलेलं मला पण माहिती नव्हतं. हिला जस्ट मी सांगितलं होतं की पावभाजी बरे बघ कुठे खाण्यासाठी कुठे काय ठिकाण आहेत का, तर हिने शोधून काढलं होतं. आणि मित्रांनी अरे पाव बघा कधी सॉफ्ट आणि सुंदर आहे. हे पाव हे बनवतात. ओके, स्वतः बरे बनवतात. अच्छा, सो असं काहीच आहे ना, बघ ना. हां ना. सो चला हे संपून घेतो. आय होप तुम्हाला सोलापूरबद्दलची थोडीशी इंटरेस्टिंग फॅक्ट किंवा माहिती तुम्हाला आवडली असेल. आणि आता आपण हे सर्व संपून घेऊया आणि आपण आता जाणार आहे सोलापूर किल्ला बघायला. जो इथे समोरचा बघा सोलापूर किल्ला, हा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर सोलापूर किल्ल्यामध्ये येतो. सो सोलापूर किल्ला जाऊया, सोलापूर किल्ला बघूया, त्या किल्ल्याची थोडी तुम्हाला माहिती सांगतो. त्याच्यानंतर सिद्धेश्वर तलाव आणि सिद्धेश्वर मंदिर, त्याच्यानंतर BMC बिल्डिंग आहे तिकडे आपण जाणार आहे व्हिजिट करायला. सो इथे जवळपास 4-5 ठिकाण आहेत. कंबर तलाव म्हणजे इथून जवळजवळ 4-5 किलोमीटर लांब आहे. सो बघू जर का पॉसिबल झालं तर जाऊया, कारण की आपल्याला थोडा टाईम काय मिळाला. मार्केट पण आम्ही फिरायचा विचार करतो आहे. सो लेट्स सी, बघू जसं पॉसिबल होईल त्या पद्धतीनं आपण फिरूया. सो आधी पहिले इथं पावभाजी संपवतो आणि मग डायरेक्ट तुम्हाला थोड्या वेळात भेटतो. चला. मित्रांनो भुईकोट किल्ल्याची हिस्ट्री इथे दिलेली आहे. टाईम काढून नक्की वाचून घ्या. आणि आपण आता आहोत हुतात्मा बागेमध्ये, जी किल्ल्याच्या बाहेरच्या बाजूला आहे. तो बाग सुंदर आहे, 8 वाजेपर्यंत चालू असते. किल्ला ॲक्च्युली बंद केला आहे, किल्ल्यावरती जायला भेटत नाही आहे, बंद केला आहे किल्ला. सो ही बाग आहे, आपण बाग फिरतो बघूया कुठून कुठून किल्ल्यावरती जायला एंट्री आहे का ते. बट यार सुंदर वाटतं आहे बाग, हुतात्मा बाग. ॲक्च्युली हा भुईकोट किल्ला आहे. भुईकोट किल्ला म्हणजे जमिनीवरती बांधलेला किल्ला. हे किल्ले ना मोजकेच आहेत भुईकोट किल्ले, त्यातला हा किल्ला आहे आणि सोलापूरच्या मेन सेंटरमध्ये आहे. आणि हा रेअर असा किल्ला आहे की याच्या बाजूला तलाव पण आहे, त्यामुळे नॅचरली याला त्या टायमाला संरक्षण भेटत होतं. आणि सेंटरमध्ये असल्यामुळे ना स्ट्रॅटेजिकली किल्ला खूप इम्पॉर्टंट होता. आणि जसं मी मगाशी म्हटलं, भाम आणि चालुक्य, त्याच्यानंतर आदिलशाही, मराठे, इंग्रज सगळ्यांनी या किल्ल्यावरती आपली सगळ्यांचा हा किल्ला ताब्यामध्ये होता आणि प्रत्येकाने इथून त्या किल्ल्यावरून राज्य केलेलं आहे. आणि जर किल्ल्याबद्दल सांगायचं गेलं तर किल्ल्याचं पूर्ण जे तटबंदीचं बांधकाम आहे पूर्ण दगडी बांधकाम आहे. पाठीमागे साईडला सिद्धेश्वर तलाव आहे आणि 20 बुरुज आहेत किल्ल्यावरती. सो मित्रांनो, हे जे पाठीमागे तुम्ही बघताय हे आहे आपल्या किल्ल्याचं मेन एंट्रन्स. आणि इंडियन नागरिकांसाठी 25 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनरसाठी 300 रुपये तिकीट आहे. 15 वर्षाच्या पोरांपर्यंत एंट्री काहीतरी फ्री आहे. सो किल्ल्याचं विजिट 5 वाजता बंद होतं. सो किल्ला बघायला येत आहे तो थोडं 5च्या आधीच या, म्हणजे व्यवस्थित प्रॉपरली किल्ला बघू शकता. मला ॲक्च्युली नेटवरती कळलं 6-6:30पर्यंत किल्ला चालू असतो. सो मी त्या हिशोबाने आलो होतो. बट आता कळलं की इथून 5 वाजता किल्ला बंद झाला आहे. सो ठीक आहे, चला. आता आहे ना ॲक्च्युली जरा वातावरण ना थंड झालं आहे थोडंसं, म्हणजे दुपारच्या कम्पॅरेटिव्हली आता थंड झालं आहे. गरम तर आताही होते
भाई साहेब डांबर आहे ना रस्ता तापला, माझे बुट आहेत ना खालून गरम झाले लिटरली, असे आग फेकतात एवढं ना असं गरम झालं आहे. आणि अरे छोटासा वाडा बघा सुंदर. ॲक्च्युली सोलापूर सिटीमध्ये ना असे भरपूर वाडे बघायला भेटतील. हे उद्या परवा जे तुम्ही पुढचे ब्लॉग येतील ना तिकडेच अशा वाड्यांची भरमार आहे, नुसते अशा वाडेत वाडे. पण यार सेम सीन आहे गरमीचा. आणि ॲक्च्युली मला गरमीमध्येच फिरायचं होतं, कारण की याची ओळखच आहे की हे वन ऑफ द हॉटेस्ट जिल्हा आहे म्हणून. आणि मला तर गरमीतच करायचा होता, सो फिरतो आहे आपण. मी तुम्हाला मग अशी माहिती सांगितली ना, हुतात्मे 4 हुतात्मे आंदोलन चळवळ, ते बघा त्याची पूर्ण ना इथं ना त्यांच्यासाठी ना इथे एक स्मारक उभारलेलं आहे. तर बघा हे आहेत ना हुतात्मे 4 आणि ह्यांची ना पूर्ण इथं माहिती आहे. आता मला त्यांची नावं आहेत ना लांबून वाचता येत नाही आहेत, सो त्यांची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्सवर देतो. सो इथं 4 त्यांचे इथं पुतळे आहेत. आणि हा इथे संपूर्ण सीन रेखाटलेले आहेत बघा. ब्रिटिश अधिकारी तिकडे ते आपले इंडियन्स आहेत जे आंदोलन करत आहेत, तिकडे पण आंदोलन चालू आहे. हे पण आंदोलनाचा सीन आहे, सोलापूरच्या फोर्टच्या बाहेर आहे मे बी. हा इकडे कोर्टाचा सीन दाखवला आहे, हावाला कोर्टामध्ये त्यांची सुनावणी चालली आहे, पाठीमागे जज बसलेत. आणि हा जो मेन सीन आहे ना, आता ॲक्च्युली हा सीन वाचताना पण ना माझ्या अंगावरती ना काटा उभा राहिला आहे बघा. म्हणजे बघताना पण माझ्या अंगावरती काटा उभा आहे, खोटं सांगत आहे बघा, गुजबम्स आलेत. ह्या सीनमध्ये दाखवलं आहे की इंग्रज अधिकारी आहेत, ते 4 हुतात्मे आहेत आणि पाठीमागे तो जल्लाद उभा आहे त्यांना फाशी देण्यासाठी. आणि ते तरी पण ते नारा लावत आहेत की म्हणजे क्रांतिकारक आहे, ते नारा लावत आहेत. आणि माझ्या अंगावरती लिटरली गुजबम्स आलेत. सो यार मतलब आपल्या इंडियाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कितीतरी अनेक लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेत. त्याची ना म्हणजे काय त्याची गिनती नाही आहे. जसं आपण नंदुरबारमध्ये बघितलं शिरीष कुमार यांचं, वयाच्या 14-15 वर्षी त्यांनी आपलं बलिदान दिलं देशासाठी, स्वतःच्या छातीवरती गोळी खाल्ली. आणि त्याच्यानंतर सोलापुरात आपण आता आलो आहे आणि सोलापुरामध्ये आपल्याला ही माहिती बघायला भेटते. मला वाटत नाही तुम्हाला कोणी माहिती सांगितली असेल, बट यार हा हे ट्रू आहे, ही गोष्ट झालेली आहे. सो इथं 2 मिनटं उभं राहूया आणि मग आपण मंदिराकडे जाऊया. कारण आम्ही ह्या रोडने मगाचपासून 2-3दा ट्रॅव्हल केला, पण एवढं लक्ष दिलं नाही. तो आता म्हटलं मला जाणवलं ते, तर म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि इथं आपण आता आलो आहे. यार भाई साहब सुंदर इतिहास आहे मित्रांनो आपला. आपण बोलतो आपण मोजकेच जिल्हे फिरतो. माझी ही सिरीज करण्यामागे किंवा हे सगळं फिरण्यामागे ना मेन अट्रॅक्शन माझं हेच होतं की मला महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा फिरायचा आहे, प्रत्येक जिल्ह्याची माहिती मला करून घ्यायची आहे. त्याच्यासाठीच ही सगळी चढवड होती. मी आत्तापर्यंत जवळजवळ मी 19 जिल्हे फिरलो, पण मी कधी तिथे रेकॉर्ड नाही केलं आहे. मग जिल्ह्यात गेलो आहे, एका दुसरं ठिकाण फिरून निघून आलो आहे. पण आता मला प्रॉपरली 3-3, 4-4 ब्लॉग बनवायचे आहेत, प्रॉपरली मला ते एक्सप्लोअर करायचे आहेत. आणि त्या टायमाला जेव्हा अशा काही माहिती आपल्याला माहिती पडतात ना, इन्फॉर्मेशन जेव्हा भेटते ना राव, तेव्हा यार प्राऊड फील होते की आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इतक्या लोकांचे हात लागलेले आहेत, इतक्या लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. सो मित्रांनो, हा जो समोर तुम्हाला राजवाडा दिसतोय, हा ॲक्च्युली राजवाडा नाही आहे, हे आहे सोलापूर शहराच्या मध्यभागी बसलेलं सोलापूर महानगरपालिकेची बिल्डिंग. आणि हा बिल्डिंग बघा काय सुंदर दिसते. हा फुल ट्राय कलरमध्ये आहे, रात्रीच्या लाईट अजून चांगल्या उठून दिसतील. पण भाऊ बिल्डिंग बघा ना, ॲक्च्युली ब्रिटिश काळामध्ये बांधलेली बिल्डिंग आहे. आणि यार काय सुंदर वाटते बिल्डिंग बघायला. हा ॲक्च्युली 1964मध्ये सोलापूर महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतर तिथपासून ही बिल्डिंग सोलापूरमध्ये ज्या पण काही प्रशासकीय कामं होतात किंवा डेव्हलपमेंटची कामं होतात किंवा सोलापूरच्या ज्या 11 जिल्ह्यांची जी पूर्ण सूत्रं चालतात ती ह्या बिल्डिंगमधून चालतात. सो ही ती बिल्डिंग आहे. काय सुंदर आणि भव्य बिल्डिंग आहे. लिटरली असा राजवाडा वाटतो पूर्णपणे, सुंदर आहे. कडक आहे. चला इथं थोडं थांबूया, फोटो वगैरे घेऊया आणि आपण मंदिराचं दर्शन करून घेऊया. चलो, बाकी बिल्डिंगच्या बाजूला सांगायचं झालं तर ही बिल्डिंग आहे. त्या साईड तिथेसुद्धा महानगरपालिकेची अजून एक बिल्डिंग आहे आणि समोर गार्डन आहे. रात्री 10 वाजेपर्यंत हे गेट ओपन असतात. सो इथं फोटो वगैरे थोडं घेऊया आणि आपण दर्शन करून येऊया. चला. चला मित्रांनो, आपण आता आलो आहे सिद्धेश्वर मंदिराकडे. आणि ही मंदिराची पार्किंग बघा, ह्या साईडला संपूर्ण पार्किंग आहे, त्या साईडला तिकडे आतमध्ये मंदिर आहे. सो चला पायावरून येऊया, बघूया काय सिस्टम आहे, कुठे कॅमेरा अलाउड आहे, कुठे चप्पल वगैरे ठेवावं लागते, कुठे काय.
सगळं तुम्हाला आता कट सांगतो. ते सगळं आता बघू. दुपारी जेव्हा आम्ही आलो होतो इथे भाई साहेब फुल शांतता होती, लोक नव्हते आणि आता गर्दी बघा किती जमा झाली. सो चला. आणि समोर आहे सिद्धेश्वर तलाव आणि त्याच्या पाठीमागे तिथे आपला भुईकोट किल्ला आहे. सो आणि या तलावामध्ये बोटिंग वगैरे होते, पण आता ती नाही होणार कारण की आता जवळपास अंधार पडलेला आहे. आणि पब्लिकची गर्दी बघा भाव किती आहे. आणि ही इकडं नाही यात्री निवास आहे सोलापूरचं सिद्धेश्वर यात्री निवास. इथे डॉर्मेटरीपासून डबल बेड ट्रिपल बेड सगळं अवेलेबल आहे, पण हे 12 तासांसाठी देतात, 24 तासांसाठी नाही आहे. सो जर काही येत आहे तर तुम्ही 12 तास थांबणार असाल तरच इथे स्टे घ्या, पण स्टे कम्फर्टेबल. 12 तास दर्शन करून आजूबाजू संपूर्ण परिसर फिरून तुम्ही निघू शकता. बघा छोटं मोठं मार्केट आहे, पाठीमागे तलाव आहे. चला इथं बुटं काढूया, इथे लिहिलं पादत्र इथं काढाय बुटं काढूया आणि आज जाऊन येऊया. मित्रांनो चप्पल जमा केल्याच्या नंतर अशा प्रकारचा बॅच भेटतो आपल्याला. आणि इथे पर माणसे 2 रुपये आहेत. कशी आहे एवढी? 50 रुपये. घ्या ना, पेढे प्रसाद. आल्यावरती घेतो. दाखवून देतात का आपल्याला पायाजवळ? हां दाखवून थोडं देतात ना. हां घे. 200 थोडे देतात. हां किती पूर्ण? 100 रुपये. हे घे. हे आलो मित्रांनो आपण आतमध्ये मंदिरामध्ये. हे जे मंदिर आहे ना हे श्री भगवान शंकराला समर्पित मंदिर आहे. आणि सिद्धरामेश्वरी संत होते, त्यांनी इथे आराधना केली होती. सो त्यांच्या इथे हे मंदिर बांधलेलं आहे आणि हे शंकर भगवानाला समर्पित मंदिर आहे. आणि जर का ते मंदिर व्यवस्थित बघितलं तर मंदिर हे तलावाच्या मधोमध एका पूल बेटावरती आहे आणि आपण आता पूल ब्रिजवरून चाललो आहे. सो काय प्रशस्त आहे बघा ना, का सुंदर वाटतं राव, एकदम फील वेगळा. दुपारी आम्ही आलो होतो इथे, पण आम्ही दर्शन नाही घेतलं कारण खूप दमलेलो वैतागलेलो. सो आम्ही रिटर्न गेलो. म्हटलं संध्याकाळी जेव्हा क्लायमेट वातावरण चांगलं असेल. आणि आता लिटरली एवढं सुंदर क्लायमेट आहे, खूप बरं वाटतं इथे. आजूबाजूला भाविकांची गर्दीसुद्धा बऱ्यापैकी आहे आणि एकदम खाली मोकळं आहे. सो यार मस्त वाटते. साधी पाहता त्याला दर्शन घेऊन येऊया आणि मग इथं थोडं ह्या साईडला थोडा स्टे करू, टाईमपास करू. आणि एक महत्त्वाची गोष्ट, इकडे महाप्रसाद चालू असतो संध्याकाळी 7 ते 9 मध्ये. सकाळचा टाईम मला ॲक्च्युअलमध्ये माहिती नाही आहे, पण संध्याकाळी 7 ते 9 2 वाजेपर्यंत होतं ना. सकाळी 2 वाजेपर्यंत असतो आणि संध्याकाळी 9 ते 10 असतो. मित्रांनो कॉरिडॉरमधून आतमध्ये आल्याच्यानंतर इथे पाय धुवायला दिलेलं आहे आणि क्लिअरली लिहिलेलं आहे की पाय वगैरे धुवूनच आतमध्ये जावा म्हणून. तर चलो हातपाय धुऊया आणि जाऊया आतमध्ये. हा संपूर्ण कॉरिडॉर, इथून आपण आतमध्ये येतो. इथे हातपाय धुवायचे आहेत आणि आपल्याला या साईडला इकडे जायचं मंदिराकडे दर्शन करायला. सो चला जाऊया दर्शन करून येऊया. ॲक्च्युली मी बऱ्याच वेळा ऐकलं होतं, 2-3दा ह्याच्या आधी मी सोलापूरला पण 2-3दा व्हिजिट केलं, पण कधी मी इथपर्यंत आलो नव्हतो. तुळजापूर अक्कलकोट पंढरपूर करून रिटर्न गेलो होतो, बट ह्या टायमाला आपण प्रॉपर सोलापूर एक्सप्लोर करतो आहे. सो मी एकदम डेडिकेटेडली हे मंदिर ॲड केलं होतं आयटनरीमध्ये. सो इथं आपल्याला यायचंच आहे. सो आणि आज आपण इथे आलो दर्शन घ्यायला. बाकी आतमध्ये काय प्रोसेस आहे, कॅमेरा तर 100% अलाउड नसणारच आहे, पण ठीक आहे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आपण शूट करू. बाकी तुम्हाला नंतरला भेटतं. चला माझ्या मंदिराचा व्ह्यू बघा इथे का सुंदर वाटतं. आपण तिकडून त्या साईडने एंटर केलं, इथे आलो, इथे हात धुतले आणि इथून आता आतमध्ये चाललो आहे. बट व्ह्यू बघा काय सुंदर वाटतं. सो चला मित्रांनो दर्शन वगैरे करून आलो आहे आणि यार आपलं नशीब एवढं चांगलं होतं की आपल्याला प्रसाद देखील घेता आला. सो महाप्रसाद घेऊन दर्शन घेऊन आपण आलो आहे आतमध्ये. ॲक्च्युली श्री सिद्धेश्वरांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर श्री संत सिद्धरामेश्वरम यांची समाधी आहे आणि त्यानंतर अन्नछत्र आहे आणि बाजूला हनुमानाचं मंदिर आहे, विठ्ठलाचं मंदिर आहे. सो अशा प्रकारचं आतमध्ये मंदिर आहे. आतमध्ये जास्त व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, सो तुम्ही शॉर्ट्स घेतले, ते शॉर्ट्स तुम्ही बघा. आणि बाय द वे हे जे मंदिर आहे ना हे भगवान शंकराला समर्पित मंदिर आहे. सोलापूर शहराच्या मध्यभागी सिद्धेश्वर तलावामध्ये एका बेटावरती हे मंदिर आहे. सुंदर मंदिर आहे, आतमध्ये मस्त दर्शन घेण्यासारखं मंदिर आहे. मंदिरात आतमध्ये काम चालू आहे. आणि मित्रांनो श्री सिद्धेश्वरांना सोलापूरची कुलदेवता म्हणून म्हटलं जातं, कुलदेवता म्हणून मानलं जातं. त्यांची जानेवारीमध्ये मोठी जत्रा होते इथे,
त्या टायमाला हे पूर्ण इथे मोठा सण असतो या टायमाला इथे. सो मस्त मंदिर होतं, मस्त अनुभव आला. मी ॲक्च्युली बऱ्याच वेळा सोलापूरमध्ये ट्रॅव्हल केलं आहे, पंढरपूरला म्हणा, तुळजापूर, अक्कलकोटला म्हणा, पण दर टायमाला मी मंदिर स्किप करत होतो. आणि ह्या टायमाला आवर्जून मी मंदिर आयटनरीमध्ये टाकलं आणि आपण त्याचं दर्शन घेतलं. सो खूप बरं वाटलं यार, मस्त वाटलं. मंदिर एक नंबर मंदिर आहे. सो ह्या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या दिवसामध्ये आपण जी काही मेन स्थळं बघायची होती आपल्याला सोलापूर शहरातली, ती आपली बघून झाली. बाकी राहायला कंबर तलाव एक आहे, जे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने एक तलाव आहे. आणि रेवण सिद्धेश्वर म्हणून मंदिर आहे, ते मंदिर आपण सध्यापर्यंत स्किप करतो आहे. नेक्स्ट टाईम जेव्हा सोलापूरमध्ये येऊ तेव्हा त्या मंदिरांना भेट देऊ. बट सध्या तरी सोलापूर शहरातला आपला हा प्रवास इथपर्यंत थांबतो आहे. सो आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया, ज्यामध्ये आपण प्रवास करणार सोलापूरवरून अक्कलकोट, तुळजापूर आणि तिथून पंढरपूरसाठी. सो तो संपूर्ण प्रवास कसा असणार आहे, आपण कसा जाणार आहोत, त्या प्रवासाची संपूर्ण माहिती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. सो तुर्तास तरी मी आता इथे थांबतो आणि वेळ आला आहे ह्या ब्लॉगला इथे एंड करायचे. आय होप तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण आवडला असेल. ब्लॉग आवडल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण तुमचा एक छोटासा सबस्क्राईब आहे ना किंवा एक लाईक आहे ना आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सो मित्रांनो असं सपोर्ट करत राहा. आपण अशा नवीन नवीन जिल्ह्यांमध्ये नवीन नवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येऊ. सो चला, मी आता तुमच्या सर्वांची रजा घेतो. भेटूया लवकरच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं नक्की कमेंट करून सांगा. आणि भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम, बाय 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 बाय.